गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अकाउंटचा 44th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. ओके, तर साहजिक आहे थोडासा गॅप पडल्यामुळं बऱ्यापैकी टॉपिकचा विसर पडला असेल तुम्हाला, पण काय टेन्शन घेऊ नका. बरोबर ना. जरी बॅचेस एखाद्या वेळेस साहजिक आता दिवाळीमुळे तुम्हाला सुट्ट्या होत्या त्यामुळे बॅचेसमध्ये गॅप पडल्या, परंतु बॅच जरी गॅप पडला तरी अकाउंटची प्रॅक्टिस करण्यासाठी स्वतःहून जे काय अगोदर झालेले व्हिडिओ आहेत ते परत परत रिपीटेड तुम्ही बघत जावा की जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगली होईल. ठीक आहे, तर मग चला, मग आज आपण अकाउंटचा 44th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. ओके, तर साहजिक आहे आपलं कुठलं टॉपिक चालू होतं तर चॅप्टर 2 NPC चालू होतं. आता लास्ट 2 प्रॉब्लेम आज आणि उद्या पण, कारण उद्या संडे जरी असला तरी उद्या आपला व्हिडिओ मी ग्रुपवर अपलोड करणार आहे. तर साहजिक आहे आज आणि उद्या आपले 2 व्हिडिओज म्हणजे थोडक्यात 2 प्रॉब्लेम्स मी ग्रुपवर अपलोड करेन. बरोबर आहे ना. तर हे 2 व्हिडिओ जर आपल्या झाले व्यवस्थित, आपण 2 प्रॉब्लेम कंप्लीट केले तर हे टॉपिकसुद्धा आपलं कंप्लीट होईल आणि नेक्स्ट वीकपासून आपण काय करू, मग नवीन टॉपिकला सुरुवात करू, चॅप्टर 3ला सुरुवात करू, ॲडमिशन. ठीक आहे, कारण बऱ्यापैकी बऱ्याच जणांना कॉलेजमध्ये ॲडमिशन नावाचा टॉपिक पण आय थिंक एक्झामला वगैरे असू शकतो. त्यामुळे हे 2 लास्ट व्हिडिओज आपण NPCचे अपलोड करणार आहोत. तर नीट बघा, प्रॉब्लेम नंबर 10. आत्तापर्यंत आपले NPCचे टोटल 9 प्रॉब्लेम झालेले आहेत. तर प्रॉब्लेम नंबर 10, 10वा प्रॉब्लेम आज आपण अपलोड करतो आहे. प्रॉब्लेम इझी आहे, फक्त यातली एक जी गोष्ट आहे ती गोष्ट फक्त ती स्टॉक तेवढं फक्त कळलं तर बाकीचं सगळं तुम्हाला व्यवस्थित कळेल. तर आज एक गोष्ट नीट बघा, जरा मी झूम करून दाखवते. मी अगोदरच तुम्हाला प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट शेअर केला होता, त्यामुळे तुम्ही प्रॉब्लेम नोट डाऊन केला असेल असं मी ॲज्युम करतो दरवेळी. आणि खरंच प्रामाणिकपणे प्रॉब्लेम अगोदर लिहून ठेवत जावा. प्रॉब्लेम लिहून घ्या, प्रॉब्लेम आखून ठेवा आणि मगच तो व्हिडिओ बघायला सुरुवात करत जावा. माझ्याबरोबरच व्हिडिओ बघता बघता जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करताल त्यावेळेसच तुम्हाला असं वाटेल की खरंच आपण बॅचमध्ये बसलो आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व करतो, मग तो व्यवस्थित जास्त सगळं. ठीक आहे, तर नीट बघा, आज प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन केलाच असेल तर नोट डाऊन करताना तुम्हाला 2 गोष्टी एक आवर्जून जाणवल्या असतील. तर सगळ्यात महत्त्वाचा हा कुठला प्रॉब्लेम आहे, तर वर नाव दिलं होतं त्यांनी चॅरिटेबल हॉस्पिटल असं नाव दिलं होतं त्यांनी. बरोबर आहे ना. तुम्ही इथं वर बघू शकता, विवेकानंद चॅरिटेबल हॉस्पिटल असं नाव त्यांनी दिलेलं आहे. मग हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे म्हणल्यावर साहजिक आहे हॉस्पिटलशी रिलेटेड जी काय नावं असतील ती तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सापडली असतील. तर सगळ्यात महत्त्वाचं पेमेंट साईडला एक नाव होतं परचेस ऑफ ड्रग्स. ड्रग्स म्हणजे काय हो, ड्रग्स म्हणजे मेडिसिन्स, औषधं. तर नीट बघा, परचेस ऑफ ड्रग्स आणि त्याची अमाऊंट किती दिली, 2 लाख, 2 लाख. बरोबर आहे ना. तर त्याचा अर्थ काय झाला की त्या हॉस्पिटलनी यावर्षी 2 लाखाची औषधं खरेदी केली. बरोबर. पण एखादा मुलगा म्हणाल हा ठीक आहे सर, त्याचा अर्थ कळला, परचेस ऑफ ड्रग्स म्हणजे काय, तर औषधांची खरेदी, 2 लाखाची औषधांची खरेदी झाली. पण वर बघितलं तर वर काहीतरी सर स्टॉक ऑफ ड्रग्स दिला आहे 42,000 आणि खाली ॲडजस्टमेंट बघितलं दिलं तर इथं ॲडजस्टमेंटमध्ये पण दिलं आहे स्टॉक ऑफ ड्रग्स 22,000. ह्याचा अर्थ काय झाला, आम्हाला ह्याचा अर्थ कळला, परचेस ऑफ ड्रग्स 2 लाख म्हणजे 2 लाखाची औषधं खरेदी केली. पण वर एक स्टॉक ऑफ ड्रग्स दिला आहे ॲसेट साईडला आणि खाली ॲडजस्टमेंटमध्ये स्टॉक ऑफ ड्रग्स दिला आहे. त्याचा अर्थ काय, तर नीट बघा, झूम करून दाखवतो मी. वर जो ॲसेट साईडला स्टॉक ऑफ ड्रग्स दिला आहे, वर बॅलन्स शीटची, त्या बॅलन्स शीटची तारीख काय होती, 1 एप्रिल 2018 म्हणजे ओपनिंगचा अर्थ काय, मागच्या वर्षीचा उरलेला म्हणजे या वर्षीचा ओपनिंग स्टॉक. बरोबर आहे ना. मग स्टॉक ऑफ ड्रग्स किती अमाऊंट होती वरची, स्टॉक ऑफ ड्रग्स 42,000 म्हणजे ह्याचा अर्थ मागच्या वर्षी 42,000ची औषधं उरली होती आणि तो या वर्षीचा काय झाला, ओपनिंग स्टॉक झाला. एखाद्याने लक्षात ठेवा, 1 एप्रिल आहे किंवा वर जो दिलेला स्टॉक असतो, वर म्हणजे बॅलन्स शीटला वर दिलेला जो स्टॉक असतो ॲसेट साईडला त्याला ओपनिंग स्टॉक म्हणायचं आणि खाली ॲडजस्टमेंटमध्ये दिला आहे तो मात्र क्लोजिंग आहे. कसं काय, डेट बघा ना खाली ॲडजस्टमेंटची काय होती, 31 मार्च 2019. एक सोपी आयडिया आहे. स्टॉक सर 2 स्टॉक आहेत, वर पण स्टॉक आहे आणि खाली पण स्टॉक आहे ॲडजस्टमेंटमध्ये. आम्हाला कळलं नाच वरचा कुठला स्टॉक आहे खालचा कुठला स्टॉक आहे. डेट बघा, वर बॅलन्स शीटला डेट कुठली होती, 1 एप्रिल.
आणि खाली ॲडजस्टमेंटमध्ये डेट काय होती 31 मार्च. म्हणजे याचा अर्थ सर वर 1 एप्रिल आहे म्हणल्यावर हा ओपनिंग झाला आणि खाली 31 मार्च आहे म्हणल्यावर हा 22,000 काय झाला क्लोजिंग स्टॉक झाला. एवढं तर कळलं डेटवरनं की वरचा ओपनिंग आहे खालचा क्लोजिंग आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं ओपनिंग क्लोजिंगचं काय करायचं आहे मला सांगा. तुम्ही मागच्या वर्षी 11वीला होता, बघा लक्ष द्या. आत्ता 12वीला आहात पण मागच्या वर्षी तुम्ही 11वीला होता. 11वीला असताना तुम्ही काहीतरी 1 डझन वह्या परचेस केल्या. नंबर ऑफ बुक्स किती परचेस केल्या? 12. म्हणजे 1 डझन वह्या तुम्ही परचेस केल्या, बरोबर आहे. आणि असं ॲझ्युम करा की वर्षभरात तुम्ही काय केलं, त्यातल्या किती बाबा 10 वह्या वापरल्या. 11वीत असताना तुम्ही 12 वह्या 1 डझन वह्या परचेस केल्या, त्यातल्या 10 वह्या तुम्ही वापरल्या. मग वापरल्या म्हणल्यावर तुमच्याकडे किती शिल्लक राहिल्या? 2 नोटबुक तुमच्याकडे शिल्लक आहेत. मग शिल्लक आहेत म्हणल्यावर फेकून देताल का तुम्ही? नाही फेकून देत, तशाच आहेत, नवीन आहेत. मग तुम्ही काय करता, तो जो राहिलेला माल असतो लास्ट इयरचा जो क्लोजिंग स्टॉक असतो तो तुम्ही काय करता तसाच ठेवता, साठवून ठेवता, बरोबर आहे ना. आणि जेव्हा तुमचं नेक्स्ट इयर स्टार्ट होतं म्हणजे जेव्हा तुम्ही 12वीला आला, आता मला सांगा 12वीला आल्या आल्या तुमच्या वडिलांनी परत तुम्हाला पैसे दिले, तुम्ही परत नोटबुक परचेस केल्या. ह्या वर्षी 12वीला किती वह्या परचेस केल्या? 15. असं ॲज्युम करा की बाबा 15 वह्या वडिलांनी तुम्हाला परचेस करून दिल्या. पण 15 वडिलांनी तर परचेस करून दिल्या, पण तुमच्या लक्षात आलं अरे मागच्या वर्षीच्या 11वीतल्या 2 वह्या शिल्लक आहेत ना, बरोबर आहे ना. म्हणजे ज्या 2 वह्या शिल्लक होत्या त्या वह्या तुम्ही फेकून दिल्या का? नाही. मग त्या 2 वह्या पण ह्याच्यात काय करताल? ॲड करताल. मग थोडक्यात जो ओपनिंग स्टॉक असतो तो काय करायचा? ॲड करायचा. म्हणजे ह्या वर्षी तुमच्याकडे किती वह्या झाल्या? टोटल 17 झाल्या. आणि 17मधल्या मला सांगा 7 वह्या शिल्लक राहिल्यात वर्षाच्या शेवटची. वर्षाच्या शेवटी 12वी संपली तेव्हा तुम्ही मला भेटला आणि विचारलं बाबा किती वह्या शिल्लक राहिल्या. तुम्ही म्हणल्या जर 7 वह्या शिल्लक राहिल्या. मग याचा अर्थ वापरले किती 12वीत? म्हणजे याचा अर्थ सर 12वीत 10च वह्या वापरल्या मी. कसं काढलं? कारण जेवढा क्लोजिंग स्टॉक होता ना, जेवढ्या वह्या शिल्लक राहिल्या त्या मायनस केल्या, बरोबर आहे ना. मी थोडक्यात सोप्या भाषेत बोलू, मी ॲडजस्टमेंटमध्ये अगोदर एक्सप्लेन केल्या. काय काय जण जर आत्ता पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील, बरोबर, त्यापेक्षा काय काय जणांना आठवलं असेल की अहो सर हे ॲडजस्टमेंटमध्ये झाले. वाटलं तर इथं दाखवतो ॲडजस्टमेंटचा कागद पण आहे बघा, स्क्रीनवर बघा. ओपनिंग स्टॉक असेल तर काय करायचं? लास्ट ॲडजस्टमेंट बघा, 6वी ॲडजस्टमेंट आहे. ओपनिंग स्टॉक असेल तर ॲड करतात आणि क्लोजिंग स्टॉक असेल तर काय करतात? लेस करतात. मग ते का ॲड करतात, का लेस करतात, त्याचं एक्सप्लेनेशन मी आत्ता दिलं. तुम्ही म्हणताल सर हे एक्सप्लेनेशन आज का देत आहे? कारण आजच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला त्याची गरज पडणार आहे, ठीक आहे. मग प्रॉब्लेम स्टार्ट करायच्या अगोदर 7-8 मिनटं मी ह्याच्यातच घालवली आहेत. आत्ता शिक मग आपण एक काम करू, आत्ता शिक प्रॉब्लेमला सुरुवात करूयात. चला मग आपली पहिली नेहमीची स्टेप ॲडजस्टमेंट टिक मार्क करू. चला एक एक ॲडजस्टमेंट बघा. पहिली ॲडजस्टमेंट कुठली होती हो? डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग शब्द आला आहे ॲट 5% अँड ऑन ॲम्ब्युलन्स शब्द आला आहे ₹30,000. 2 शब्द आले आहेत, बिल्डिंग आणि ॲम्ब्युलन्स. मग वर बघा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्डिंग पण आहे आणि त्याच्या खाली ॲम्ब्युलन्स पण आहे. दोघांवर एक एक टिक मार्क करा. ओके केलं. सेकंड ॲडजस्टमेंट, पहिली ॲडजस्टमेंट झाली. दुसरी ॲडजस्टमेंट बघा, काय दुसरी ॲडजस्टमेंट? लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज. कुठला शब्द आला आहे? लाईफ मेंबरशिप फीज, बरोबर आहे ना. मग वर शोधा बघा बरं कुठं सापडतोय का? आहे ना, लाईफ मेंबरशिप फीज. रिसिप्ट साईडला वरून तिसरं नाव आहे, टू लाईफ मेंबरशिप फीज. टिक मार्क करा. आणि लास्ट थर्ड ॲडजस्टमेंट, तिसरा आकडा काय दिलं आहे? ऑन 31 मार्च 2019 स्टॉक ऑफ ड्रग्स. कुठला शब्द आला आहे? ड्रग्स शब्द आला आहे. मग वर बघितलं तर ड्रग्स शब्द भरपूर ठिकाणी दिसत, पण पेमेंट साईडला जे परचेस ऑफ ड्रग्स आहे ना, परचेस ऑफ ड्रग्स, त्याच्यावर टिक मार्क करा. झालं. 3 तर ॲडजस्टमेंट होत्या, त्यामुळं ॲडजस्टमेंटचं काम कमी आहे, ॲडजस्टमेंट थोड्याच आहेत. पण टिकमार्क कळलं कुणाकोणाला? ज्यांना कळलं नसेल त्यांना मी वाटलं तर झूम करून दाखवते, त्यांनी नीट बघा. टोटल 4 टिकमार्क आहेत. वर बॅलन्स शीटला ॲसेट्सला 2 टिकमार्क आहेत, बिल्डिंगवर एक आहे आणि ॲम्ब्युलन्सवर एक आहे. आणि खाली रिसिप्ट अँड पेमेंटला
रिसिप्टला लाईफ मेंबरशिप फीज नावाचं एक आहे, त्याच्यावर एक टिक मार्क आहे. आणि पेमेंटला जो फर्स्ट आयटम आहे परचेस ऑफ ड्रग्स, त्याच्यावर एक टिक मार्क आहे. म्हणजे टोटल 4 जणांवर टिक मार्क आहे. ठीक आहे, चला टिक मार्कचं काम करून झालं. पोस्टिंगला सुरुवात करू. सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही पहिला आखून घेतले का ते चेक करा. आपलं नेहमीप्रमाणे 2 इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पहिल्या पेजवर आणि दुसऱ्या पेजवर असणार आहे तुमची बॅलन्स शीट. ठीक आहे, चला मग आखलं आहे ना व्यवस्थित. प्रॉब्लेमला सुरुवात करू आपण. सगळ्यात पहिल्यांदा कुठनं सुरुवात करणार आपण, पोस्टिंग करून घेऊ. आता पोस्टिंग तुम्ही म्हणता सर 2-2 दिले आहे. माहिती बाबा 2-2 असतील. 2-2 म्हणजे काय, बॅलन्स शीट पण दिली वर आणि त्याच्या खाली रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट पण दिलं आहे. मग सुरुवात आपण वर न करू, बॅलन्स शीट पहिली वापरून घेऊ. चला मग लायबिलिटी साईडला फर्स्ट आयटम काय आहे बाबा, कॅपिटल फंड. किती अमाऊंट आहे, 11 लाख आहे, तसा उतरून काढा. लायबिलिटी साईडला पहिलं नाव टाकताल कॅपिटल फंड, त्याची अमाऊंट लिहिताल इनरला 11 लाख. कॅपिटल फंड आहे तसा लिहून काढला, फक्त लिहिताना मात्र कंपल्सरी इनरला लिहायचं, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट असतात. जरी ॲडजस्टमेंट नसली तरी कॅपिटल फंड मात्र कंपल्सरी इनरलाच लिहायचं. ओके, नक्की झालं. त्यानंतर नेक्स्ट आयटम कॅपिटल फंड नंतर पुढचं नाव बघा बँक लोन. किती अमाऊंट आहे बँक लोन, 6,50,000, 6,50,000. पण लिहिण्यापूर्वी आठवत असेल तुम्हाला, असं जर पटापट लिहून काढायचं असतं तर ते कुणालाही जमलं असतं, बरोबर ना. तर साहजिक आहे, लिहिण्यापूर्वी फक्त खाली एक नजर टाका रिसिप्ट्स अँड पेमेंटला की बँक लोन कुठं दिसते का. कारण वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या अंगावर एक कर्ज होतं, बँक लोन नावाचं एक लायबिलिटी होती. कदाचित वर्षभरात तुम्ही ते फेडली असेल, पेड केले असतील. मग चेक करा खाली कुठं दिसते का बँक लोन. पेमेंट साईडला आहे का कुठं बँक लोन, नाही आहे. त्यानंतर पलीकडं बघा रिसिप्ट साईडला कुठं आहे का बँक लोन, नाही आहे. खाली जर ते नाव कुठंच नाही सापडलं तर ह्याचा अर्थ काय पकडायचा की बँक लोन वर्षभरात पेड केलेलंच नाही आहे. थोडक्यात मी काय बोललो कळलं तुम्हाला. प्रत्येक ॲसेटचं किंवा प्रत्येक लायबिलिटीचं नाव लिहिण्यापूर्वी कॅपिटल फंड मी डायरेक्ट लिहिला, पण कॅपिटल फंड सोडून बाकी प्रत्येक पुढची जेवढी नावं असतील लिहिण्यापूर्वी खाली चेक करायचं आहेत का ते नावं खाली सापडतात आहे का. जर सापडली तर ठीक आहे, क्रॉस असेल तर काय करतो आपण, लेस करतो आणि एका खाली एक सापडली तर ॲड करतो, हे माहिती आहे आपल्याला. पण ज्यांची नावं सापडतच नाही खाली कुठं, ती आहे तशी लिहून टाकायची. मग बँक लोन आहे तसं लायबिलिटीला लिहून काढा बँक लोन. फक्त कॅपिटल फंडच्या खाली लगेच नाही, एक 4-5 लाईन सोडून लिहा बँक लोन. त्याची अमाऊंट टाकताल 6,50,000. आउटरलाच जाऊन दे, ॲडजस्टमेंट नाही आहे त्याच्यावर, त्यामुळे डायरेक्ट आउटरलाच जाऊन दे 6,50,000. ओके. त्यानंतर नेक्स्ट आयटम दिला आहे आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्स. ह्याचा अर्थ काय हे मी नंतर सांगणार, कारण त्यात ड्रग्स नावाचा शब्द आला आहे, बरोबर ना. त्यामुळं आपण एक काम करू, ह्याचा सगळा अर्थ ज्यावेळेस आपण त्या ड्रग्सपाशी पोचू ना पेमेंट साईडला, तेव्हा मी सांगेल. त्यामुळे आत्ता तात्पुरता आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्स किती अमाऊंट आहे त्याची 50,000. हा पर्टिक्युलर आयटम आपण स्किप करू. घ्यायचा आहे तो, पण मी स्किप करतो आहे. स्किप मीन्स सोडून द्या आत्ता तात्पुरता, नंतर आपण घेऊ. ठीक आहे, चला लायबिलिटी झाली आपली. पलीकडे या आता ॲसेटला या. ॲसेटला फर्स्ट आयटम पहिलं नाव काय बाबा, बिल्डिंग आहे. किती अमाऊंट आहे बिल्डिंग, 10,50,000, 10,50,000. खाली चेक करा पेमेंटला कुठं आहे का बिल्डिंग, बघा बरं खाली बिल्डिंग नाही आहे. रिसिप्टला बघा बरं कुठं आहे का बिल्डिंग, नाही आहे म्हणल्यावर आहे तसं बिल्डिंगचं नाव ॲसेटला लिहून काढा बिल्डिंग. किती होती अमाऊंट बिल्डिंग, 10,50,000, 10,50,000. फक्त इनरला लिहा. का बरं, कारण त्याच्यावर टिकमार्क केली ना आपण, तुम्ही तुमच्या वहीत बघू शकता. त्यामुळं इनरला लिहा, एक लाईन सोडा त्याच्या खाली बिल्डिंग 10,50,000. ओके. त्यानंतर नेक्स्ट आयटम बिल्डिंग नंतर पुढचं नाव काय होतं ॲसेट साईडला, बिल्डिंगच्या खाली ॲम्ब्युलन्स आहे 4 लाख. मग चेक करा खाली बघा आता रिसिप्ट अँड पेमेंटला कुठं आहे का खाली, पेमेंटला ॲम्ब्युलन्स नाही आहे. रिसिप्टला कुठं आहे का ॲम्ब्युलन्स नाही आहे म्हणल्यावर आहे तसं लिहून काढा ॲम्ब्युलन्स. या परत ॲसेट साईडला ॲम्ब्युलन्स. किती अमाऊंट आहे त्याची, 4 लाख. फक्त इनरला लिहा, कारण ॲम्ब्युलन्सवर पण टिक मार्क केली,
ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळं इनरला लिहिताल 4 लाख. ओके, चला बिल्डिंग झालं, ॲम्ब्युलन्स झालं. नेक्स्ट आयटम, त्याच्या पुढचं नाव काय आहे? स्टॉक ऑफ ड्रग्स. कुठला शब्द आला याच्यात? परत तोच शब्द आला, ड्रग्स. मी मागाशीच बोललो, ड्रग्सशी रिलेटेड जेवढं काय आहे ते मी आत्ता तात्पुरतं स्किप करतो आहे, नंतर आपण ड्रग्सपाशी पोचल्यावर बघू. त्यामुळं ते जे काय नाव दिसतं ना ॲसेट साईडला, स्टॉक ऑफ ड्रग्स, किती अमाऊंट आहे बाबा त्याची? 42,000. हे आपण स्किप करतो आहे, नंतर बघू. मला फक्त नंतर तेवढं आठवण करून द्या. ओके, नेक्स्ट आयटम, त्याच्या पुढचं स्टॉक ऑफ ड्रग्स नंतर पुढचं नाव काय आहे? हॉस्पिटल इक्विपमेंट आहे. किती अमाऊंट आहे हॉस्पिटल इक्विपमेंट? 3,04,000. खाली चेक करा, खाली आहे का कुठं? पेमेंट साईडला इक्विपमेंट नाही आहे. रिसिप्ट साईडला कुठं आहे का इक्विपमेंट? नाही आहे. नाही आहे म्हणल्यावर आहे तसं लिहा. हॉस्पिटल इक्विपमेंट ॲसेट साईडला लिहिताल. हॉस्पिटल इक्विपमेंट किती अमाऊंट आहे त्याची? 3,04,000. 3,04,000. पण 3,04,000 डायरेक्ट आउटरला जाऊन दे, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, टिकमार्क नाही आहे. त्यामुळे डायरेक्ट आउटरला जाऊन दे. हॉस्पिटल इक्विपमेंट 3,04,000. ओके, आणि त्याच्यानंतर लास्ट आयटम ॲसेट साईडला शेवटचं नाव आहे कॅश इन हँड 4,000. ते आपण घेत नाही, बरोबर ना? कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक ही 2 नावं सोडून बाकी पूर्णच्या पूर्ण अख्खी बॅलन्स शीट वापरायची असते, पण ती 2 नावं आपण घेत नाही. त्यामुळे कॅश इन हँड किंवा कॅश ॲट बँक ही जर नावं कुठं ॲसेट साईडला दिसत असतील तर ती स्किप करा, कारण ती ब्रॉड डाऊन आहेत, ओपनिंग आहे. आपण ब्रॉड डाऊन घेत नसतो. ठीक आहे, नक्की कळलं? इथपर्यंत कळलं? काय केलं त्यांनी? प्रॉब्लेममध्ये जी बॅलन्स शीट दिली होती ती बॅलन्स शीट आहे तशी उतरून काढली. फक्त 2 नावं आपण स्किप केलीत. लायबिलिटीचं एक नाव स्किप केलं आणि ॲसेट साईडला एक नाव आपण स्किप केले, ते आपण घेणार आहोत. ठीक आहे, या आता रिसिप्ट्स अँड पेमेंटपाशी आहे. पेमेंट साईडला पहिलंच नाव आहे परचेस ऑफ ड्रग्स, बरोबर? आता हा गोंधळ जो आहे ड्रग्सचा हा मी सगळ्यात शेवटी घेणार आहे, त्यामुळं परत एकदा मी ते सांगाल. पेमेंट साईडला जे पहिलं नाव आहे परचेस ऑफ ड्रग्स, किती अमाऊंट आहे त्याची? 2 लाख. हे मी सगळ्यात शेवटी घेणार आहे, कारण ड्रग्सचा सगळा गोंधळ आहे तो एकदम मी सुरुवातीला घेतला तर बाकीचा प्रॉब्लेम तुम्हाला कदाचित अवघड वाटेल, कळायचं नाही. म्हणून ड्रग्सचा गोंधळ आपण शेवटी घालू. ठीक आहे, परचेस ऑफ ड्रग्स मी स्किप करतो आहे. किती अमाऊंट होती त्याची? 2 लाख. बघू नंतर शेवटी बघू. चला त्या पुढचं काय? सॅलरी टू स्टाफ. किती अमाऊंट आहे? 85,000. आता पेमेंट साईड चालू आहे, माहिती आहे ना तुम्हाला? रिसिप्ट अँड पेमेंट तुम्हाला जमतं बाबा, ते सोपं आहे सर. कारण पेमेंट्समधले आयटम तुम्हाला माहिती आहे. पेमेंट्समधले आयटम आयदर एकतर एक्सपेंडिचरला जातात, तो आपला खर्च असतो, किंवा ॲसेट्सला जातात. मग ते कळतं तुम्हाला, एक्सपेंडिचर कोण आहे आणि ॲसेट्स कोण आहे हे तुम्हाला कळतं. ठीक आहे, चला मग सॅलरी टू स्टाफ किती अमाऊंट होती? 85,000. मग सॅलरी आपला काय आहे? तुम्ही जर स्टाफला सॅलरी देताय तर तो तुमचा एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे. मला एक्सपेंडिचर साईडला पहिल्या पेजवर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. एक्सपेंडिचर म्हणजे अर्थात कुठली साईड हो? डेबिट साईडला पहिलं नाव टाकताल टू सॅलरी टू स्टाफ, बरोबर? त्याची अमाऊंट टाका 85,000. आउटरलाच जाऊन दे डायरेक्ट. का बरं? ॲडजस्टमेंट नाही आहे त्याच्यावर, त्यामुळे आउटरला जाऊन दे. सॅलरी टू स्टाफ. त्याच्यानंतर सॅलरी टू स्टाफच्या खाली पुढचं नाव दिलं आहे होनरॅरियम टू डॉक्टर्स. होनरॅरियम टू डॉक्टर्स किती अमाऊंट आहे त्याची? 4 लाख. आता हा जो शब्द आहे होनोरॅरियम, त्याचा अर्थ काय तर मराठीत लिहायचं असेल तर लिहून ठेवा. होनोरॅरियम मीन्स मानधन, म्हणजे मानवेतन, सन्मान वेतन. म्हणजे फॉर एक्झाम्पल डॉक्टर्स लोक वगैरे एखाद्या हॉस्पिटल्समध्ये कामाला असतील तर त्यांना पगार दिला जातो, पण तो पगार कसा असतो? किंवा एक सन्मान. तुम्ही डॉक्टर्स लोक आहात तर काय काय डॉक्टर्स हे एखाद्या हॉस्पिटलमध्ये परमनंटली, बाबा आपल्यासारखं नसतं सकाळी 10 ते 6 काम असतात, ते फक्त एखाद्या हॉस्पिटलमध्ये काय करतात, आठवड्यातले 2 दिवस व्हिजिट देतात आणि त्या व्हिजिटनुसार, व्हिजिटिंग फीजनुसार, त्यांना व्हिजिटनुसार हॉस्पिटल त्यांना पेमेंट करतं. त्याला होनरॅरियम टू डॉक्टर्स म्हणजे थोडक्यात डॉक्टरांचा जो पगार असतो, सॅलरी असते, त्यालाच तो शब्द आहे. मग तुम्हाला वाटलं तर तिथं सॅलरी लिहिलं तरी चालेल. होनोरेरियम टू डॉक्टर्स म्हणजे डॉक्टरांचा पगार. मग साहजिक आहे तो पण हॉस्पिटलचा काय आहे?
एक्सपेंडिचरच आहे ना एक प्रकारे. मग लिहा तिथं एक्सपेंडिचर साईडला 2 होनरॅरियम टू डॉक्टर्स, म्हणजे डॉक्टरांचं जे मानधन असतं, पगार असतं, त्याची अमाऊंट टाकताल जाऊन द्या आउटरला 4 लाख, कारण त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट नाही आहे. ओके. नेक्स्ट आयटम रिपेअर्स अँड मेंटेनन्स. हॉस्पिटलमध्ये मेंटेनन्सची कामं असतात, भरपूर वस्तू असतात, भरपूर ॲसेट असतात, त्यांचं मेंटेनन्स रिपेअर्सची कामं वर्षभर चालूच असतात. मग तो हॉस्पिटलचा काय झाला, खर्चच आहे. खर्च आहे म्हणल्यावर एक्सपेंडिचरला त्याच्याच खाली लिहा 2 रिपेअर्स अँड मेंटेनन्स, त्याची अमाऊंट टाकताल 18,000, 18,000 आउटरला, ॲडजस्टमेंट नाही आहे. नेक्स्ट आयटम त्याच्या पुढचं नाव काय, रिपेअर्स अँड मेंटेनन्सच्या नंतर फर्निचर. हा फर्निचर मात्र ओळखीचं नाव आहे. फर्निचर काय हो आपली, फर्निचर मात्र आपली ॲसेट आहे, प्रॉपर्टी आहे. मग आता फर्निचर कुठे जाईल, ॲसेटला जाईल, बरोबर आहे. लिहा मग फर्निचर ॲसेट साईडला फर्निचर, त्याची अमाऊंट टाकताल आउटरलाच टाका, ॲडजस्टमेंट नाही त्यामुळे जाऊन द्या आउटरला 45,000, 45,000. नक्की कळलं. चला फर्निचर नंतर पुढचं नाव दिलं आहे जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस नावातच आहे, कुठला शब्द आला शेवटी, एक्सपेन्सेस. मग एक्सपेन्सेस आहे म्हणल्यावर एक्सपेंडिचरला लिहून काढा, एक्सपेंडिचरला 2 जनरल एक्सपेन्सेस. ह्याचा आन्सर त्यांनीच फोडले ना. ज्यावेळेस एक्सपेन्सेस शब्द येईल ह्याचा अर्थ एक्सपेंडिचरलाच जाणार. मग लिहा जनरल एक्सपेन्सेस आणि त्याची अमाऊंट टाका आउटरला 16,000, 16,000. ओके. आणि आता लास्ट आयटम जनरल एक्सपेन्सेसच्या खाली शेवटचं नाव होतं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. कॅरीड डाऊन म्हणजे काय, वर्षाच्या शेवटी शिल्लक राहिलेला बॅलन्स. आपण ब्रॉड डाऊन वापरत नाही, पण कॅरीड डाऊन मात्र नक्की वापरतो. मग कॅरीड डाऊन आपण घेणार आहे, किती अमाऊंट आहे त्याची 2400. आता डॅश मारून ॲक्च्युली नावं देतात, कॅरीड डाऊनच्या इथं डॅश मारून खाली नावं देतात, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, पण त्यांनी नाव नाही दिलं, नुसतं कॅरीड डाऊन म्हणलेत. मग ह्याचा अर्थ चॉईस आपल्याकडे आहे, तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता. कॅश इन हँड म्हणा किंवा कॅश ॲट बँक म्हणा, दोन्ही ॲसेटच आहेत आपल्या. त्यामुळे ते जी अमाऊंट आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 2400 जाऊन दे डायरेक्ट ॲसेटला. फर्निचरच्या खाली लिहा, काही नाव टाकू शकता. मी कॅश इन हँड टाकतोय. एखादा मुलगा म्हणला सर मी कॅश ॲट बँक लिहिलं, चालेल, तुमची मर्जी आहे. किंवा नुसतं कॅश लिहिलं तरी चालेल. ओके. कॅश इन हँड 2400. कळलं नक्की. कॅश इन हँडची अमाऊंट टाकतील 2,400. झालं. पेमेंट साईड कंप्लीट झाली आपली. पेमेंट्सची नावं एक्सपेंडिचरला पण गेली आणि ॲसेट्सला पण गेली. पण जे फर्स्ट आयटम होता, पहिलं नाव होतं परचेस ऑफ ड्रग्स, ते मी घेतलेलं नाही आहे, कारण ते तर इम्पॉर्टंट आहे, ते मी शेवटी घेणार आहे. म्हणजे पेमेंट साईड आपली झाली. आता पलीकडे या रिसिप्ट साईडला आहे. रिसिप्ट साईड म्हणजे तुमची आवडती साईड, कारण रिसिप्टमधले आयटम ॲक्च्युली इन्कमला आणि लायबिलिटीला जातात, पण त्यातल्या त्यात लायबिलिटी नसतीच. त्यामुळं रिसिप्ट्सला ब्रॉड डाऊन, पहिलं नाव टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आहे बघा. ब्रॉड डाऊन आपण वापरतच नाही, त्यामुळं ब्रॉड डाऊन सोडून जेवढी नावं असतील तेवढी सगळी पटापट पटापट कुठं लिहून काढायची, इन्कमला एका खाली एक लिहून काढायची. ज्याला काहीच जमत नाही त्यांनी निदान एवढं तर लक्षात ठेवतात की रिसिप्ट्सला जेवढे आयटम असतील सगळे इन्कमला लिहून काढायचे. चला मग सुरुवात करू. फर्स्ट आयटम टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आपण घेत नाही, त्यामध्ये स्किप नाही, ते एलिमिनेट करा, सोडूनच द्या, ते परत घ्यायचं नाही आपल्याला. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन सोडून द्या, ते घ्यायचं नाही आपल्याला. ओके. पुढं सेकंड आयटम टू सबस्क्रिप्शन. किती अमाऊंट आहे त्याची, 2,22,000 लिहून काढा. चला इन्कम साईडला बाय सबस्क्रिप्शन, त्याची अमाऊंट टाकताल 2,22,000 जाऊन द्या आउटरला, ॲडजस्टमेंट नाही त्यामुळे डायरेक्ट आउटरला 2,22,000. नेक्स्ट आयटम त्याच्यानंतर सबस्क्रिप्शनच्या खाली काय, लाईफ मेंबरशिप फीज. किती अमाऊंट आहे, 30,000 लिहा. मग त्याच्याच खाली सगळे एका खाली एक लिहायचे. इन्कम साईडला बाय लाईफ मेंबरशिप फीज
किती अमाऊंट आहे 30,000, 30,000. पण नीट बघा 30,000 मी इनरला लिहिलेत. का बरं? कारण आता लाईफ मेंबरशिप फीजवर ॲडजस्टमेंट होती ना, टिकमार्क केली की आपण, त्यामुळे इनरला लिहा आणि त्याच्या खाली एक लाईन सोडा, लाईफ मेंबरशिप फीज 30,000. आणि लास्ट आयटम लाईफ मेंबरशिप फीजच्या खाली शेवटचं नाव दिले हॉस्पिटल रिसिप्ट्स. ब्रॅकेटमध्ये रेव्हेन्यू दिलं आहे, रेव्हेन्यूचा काय अर्थ नाही, किंवा रेव्हेन्यू दिसलं तरी त्याचा अर्थ लावत नका बसू. कॅपिटल शब्द असता तर मग कॅपिटलाइज केलं असतं आपण, पण ठीक आहे, रेव्हेन्यू म्हणजे काय नाही. हॉस्पिटल रिसिप्ट्स किती अमाऊंट आहे 5,10,400. ते सुद्धा ॲज इट इज आहे तसं इन्कमला लिहून काढा. बाय हॉस्पिटल रिसिप्ट्स किती होती त्याची अमाऊंट? हॉस्पिटल रिसिप्ट्स 5,10,400. आउटरला जाऊन दे, ॲडजस्टमेंट नाही आहे ना त्याच्यावर, त्यामुळे डायरेक्ट आउटरला 5,10,400. नक्की कळलं? ओके. रिसिप्ट साईडला 3 तर नावं होती, तिन्हीच्या तिन्ही नावं ॲज इट इज आहे तशी इन्कमला उतरून काढली. म्हणजे याचा अर्थ आत्ताशी आपलं पहिलं काम झालं, फर्स्ट स्टेप झाली, पोस्टिंग झालं. जे प्रॉब्लेममध्ये 2 दिले होते ना, बॅलन्स शीट पण दिली होती आणि रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट पण दिलं होतं, दोघांचं पोस्टिंग झालं आत्ताशी. चला आता ॲडजस्टमेंटला सुरुवात करू. एक एक ॲडजस्टमेंट सोडवू आपण. पहिल्या वरच्या दोन्ही ॲडजस्टमेंट ओळखीचे आहेत, तुमच्या झालेल्या आहेत. फक्त मेन तिसरी ॲडजस्टमेंट आहे, त्या तिसऱ्या ॲडजस्टमेंटसाठी थोडासा गोंधळ आहे, तो बघू आपण शेवटी. ओके. चला पहिली ॲडजस्टमेंट काय दिली बघा, डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. बरोबर आहे ना, बिल्डिंगवर डेप्रिसिएशन तुम्ही तुमच्या वहीत बघू शकता, किंवा स्क्रीनवर दिसत नसेल, वहीत लिहिलं आहे ना प्रॉब्लेम, मग त्यात बघा पहिली ॲडजस्टमेंट काय होती. डेप्रिसिएशन काढायला लावलं आहे कुणावर, बिल्डिंग ॲट 5%. बिल्डिंगवर 5% काढायला लावलं आहे. चला मग बिल्डिंगवर काढून टाकू. बिल्डिंगच्या खाली लिहा लेस डेप ॲट 5%. डेप्रिसिएशन म्हणल्यावर काय करतो आपण, ॲसेटमधनं लेस करतो. बघा बरं 5% कसे काढताल, 1 0 दाखला की आपल्याला 10% मिळतो. मग मी 10,50,000 समजा 1 0 दाखला, किती येते अमाऊंट 1,05,000, 1,05,000. बरोबर. पण हे आले 10%. आपल्याला किती पर्सेंट पाहिजेत, 5% पाहिजेत. मग 5% म्हणल्यावर काय करताल, हाफ करताल. 1,05,000च्या हाफ किती होतील 52,500, 52,500. मी पहिलं काय केलं, 1 0 दाखला, मला 10% मिळाले 1,05,000, 1,05,000. मग मी 5% कसे काढले, त्याच्या हाफ केलं, 1,05,000च्या हाफ आले 52,500. लेस केले, दोघांची सबट्रॅक्शन. 10,50,000तून जर 52,500 लेस केले तर आउटरला जातील 9,97,500, 9,97,500, 9,97,500. ओके. फर्स्ट इफेक्ट डेप्रिसिएशन आपण ॲसेटमधनं काय केलं, लेस केलं. सेकंड इफेक्ट देऊ, अर्थ लावा. आपली ॲसेट काय झाली, कमी झाली. कमी झाली म्हणजे आपला लॉस आहे, डेप्रिसिएशन आपला लॉस आहे. मग लॉस आहे म्हणल्यावर डेबिटला लिहिताल. डेबिटला म्हणजे थोडक्यात कुठे, एक्सपेंडिचरला लिहिताल. काय लिहिताल, टू डेप, डेप्रिसिएशनचं शॉर्ट फॉर्म डेप. कुणावर काढलं, डेप ऑन बिल्डिंग. डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग किती आली ती अमाऊंट 52,500. 2 इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट 52,500 तिकडनं लेससुद्धा केले बिल्डिंगमधून, आणि सेकंड इफेक्ट कुठं लिहिला, डेबिट साईडला, अर्थात एक्सपेंडिचर साईडला लिहिला. नक्की कळलं 2 इफेक्ट. चला, एखाद्याला वाटलं बाबा संपली ॲडजस्टमेंट, लगेच काय काय जण दुसरी ॲडजस्टमेंट बघतात, पण पहिली ॲडजस्टमेंट संपलेली नाही आहे. नीट वाचा, परत वाचा. डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग ॲट 5%, बिल्डिंगवर होतंच 5%. अँड पुढं काय दिले, अँड ऑन ॲम्ब्युलन्स ₹30,000. ॲम्ब्युलन्सवर पण होतं डेप्रिसिएशन. फक्त याच्यात नशीब चांगलं आहे की ॲम्ब्युलन्सची अमाऊंट डायरेक्ट दिली त्यांनी 30,000. मग चला आपलं काम वाचलं. मग त्यांच्या म्हणण्यानुसार ॲम्ब्युलन्सवर पण लिहा ना खाली लेस डेप्रिसिएशन. ॲम्ब्युलन्सवर काढायला लावले, मग काढून टाकू. मगच सारखंच डेप्रिसिएशन लेस करताल. हां, फक्त नशीब काय चांगलं आहे बाबा, इथं डायरेक्ट तुम्ही अमाऊंट दिली ती, टक्के नव्हते, अमाऊंट दिली ती 30,000.
मग आपलं काम वाचलं. डायरेक्ट 30,000 काय करताल, लेस करताल. दोघांची सबट्रॅक्शन, 4,00,000तनं 30,000 लेस केले, आउटरला 3,70,000, 3,70,000 फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट मगाचसारखाच, आपली ॲसेट कमी झाली म्हणल्यावर आपला काय लॉस आहे. आणि लॉस आहे म्हणल्यावर कुठं लिहितो आपण, डेबिट साईडला. त्याच्याच खाली डेबिटला म्हणजे कुठं, एक्सपेंडिचर साईडला लिहिताल. 2 डेप ऑन ॲम्ब्युलन्स, डेप्रिसिएशन ऑन ॲम्ब्युलन्स अमाऊंट टाकताल 30,000, 30,000चा लॉस झाला. नक्की कळलं. फर्स्ट ॲडजस्टमेंट नेहमीचे, त्यामुळे मी जास्त डीपमध्ये शिकवली नाही, तुम्हाला माहिती आहे डेप्रिसिएशनचे 2 इफेक्ट. चला सेकंड ॲडजस्टमेंट बघू आता आपण. काय होती सेकंड ॲडजस्टमेंट, लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज. नेहमीची ॲडजस्टमेंट आहे. एन पी सीमध्ये कुठली ना कुठली एक गोष्ट कॅपिटलाइज करायला लावतात. तो कॅपिटलाइज शब्द अंडरलाईन करा. त्याचा अर्थ काय हो, कॅपिटलाइज म्हणजे ब्रॅकेट माहिती आहे तुम्हाला, ज्यांना माहिती नसेल त्यांनी वाटलं तर लिहून ठेवा. कॅपिटलाइज म्हणजे ट्रान्सफर टू कॅपिटल. काय होती ॲडजस्टमेंट, लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज. मग या इन्कम साईडला बघा, पहिल्या पेजवर इन्कम साईडला आपण लाईफ मेंबरशिप फीज लिहिलं होतं. किती होती त्याची अमाऊंट, 30,000. मग त्यांच्या म्हणण्यानुसार लाईफ मेंबरशिप फीज काय करू, कॅपिटलाइज करू. कॅपिटलाइज करू म्हणजे काय करू, इथनं काढून घेताल, लेस करताल. आणि कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटलमध्ये ॲड करताल. ओके. मग चला, लाईफ मेंबरशिप फर्स्ट इफेक्ट, लेस कॅपिटलाइज. कुठली ना कुठली एक गोष्ट कॅपिटलाइज करायला लावतातच 100%. मग जो आयटम कॅपिटलाइज करायला लावला आहे तो लेस करायचा. 30मधनं 30,000 लेस केले, आउटरला 0 मीन्स नील लिहायचं. आणि सेकंड इफेक्ट, कॅपिटलाइज करायला लावले म्हणल्यावर नावातच आहे, कुठला शब्द आहे, कॅपिटल. मग कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटलमध्ये ॲड करतात. मग कॅपिटल फंडमध्ये खाली लिहा, ॲड लाईफ मेंबरशिप फीज. लाईफ मेंबरशिप फीज किती होती अमाऊंट, 30,000, 30,000. दोघांची ॲडिशन बघा बरं किती इझी आहे, 11,30,000, 11,30,000. इनरलाच ठेवा कारण अजून सरप्लस डेफिसिट आपल्याला काढायचं आहे. ओके, नक्की कळलं. फिक्स ॲडजस्टमेंट आहे, कुठला ना कुठलं एक नाव कॅपिटलाइज करायला लावतात. आणि आता या मेन ॲडजस्टमेंट, थर्ड ॲडजस्टमेंट. या ॲडजस्टमेंटसाठीच मी थांबलो होतो. काय नीड बघा, ऑन 31 मार्च 2019. आता 31 मार्च 2019 ही तर इयर एंडिंगची डेट आहे, म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी स्टॉक ऑफ ड्रग्स म्हणजे काय की वर्षाच्या शेवटच्या दिवशी ड्रग्स जी काय तुमची औषधं शिल्लक राहिली ना, त्याचा स्टॉक किती होता. स्टॉक ऑफ ड्रग्स वॉज व्हॅल्यूड ॲट ₹22,000. मग ह्याचा अर्थ काय झाला ॲडजस्टमेंटचा की 22,000ची औषधं यावर्षी तुमची वर्षाच्या शेवटी शिल्लक राहिली होती. त्याला क्लोजिंग स्टॉक म्हणतो आपण. ठीक आहे, पण ते क्लोजिंग स्टॉकचं हे जे काय 2 इफेक्ट द्यायचे ते नंतर बघू. सगळ्यात पहिलं आता नीट बघा, आपण ह्या प्रॉब्लेममध्ये 3 ठिकाणी 3 आयटम स्किप केले ते. आता नीट लक्ष द्या सगळ्यांनी. 3 नावं आपण घेतली नव्हती. कुठली 3 नावं, लॅबिलिटीला एक नाव होतं आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्स, ते घेतलं नव्हतं. ॲसेट साईडला वर एक नाव होतं स्टॉक ऑफ ड्रग्स, ते घेतलं नव्हतं. आणि पेमेंट साईडला एक नाव होतं परचेस ऑफ ड्रग्स, ते घेतलं नव्हतं. या तिघांचा काय संबंध आहे आणि खालची जी थर्ड ॲडजस्टमेंट आहे त्याचा काय संबंध आहे हे आता व्यवस्थित आपण डोकं लावू. सगळ्यात पहिल्यांदा लायबिलिटी साईडला काय आहे, लायबिलिटी साईडला जे नाव होतं आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्स 50,000. ह्याचा अर्थ काय आहे, आउटस्टँडिंग बिल म्हणजे काय हो, आउटस्टँडिंग बिल म्हणजे असं बिल की जे बिल अजून भरलेलं नाही, भरायचं बाकी आहे, म्हणजे त्याचे पैसे कधी ना कधी द्यावे लागतील, म्हणून ते लायबिलिटी साईडला लिहिलं आहे. आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्स 50,000 म्हणजे काय तर मागच्या वर्षी कुठल्या तरी मेडिकल स्टोअरमधून, मेडिकल शब्द वापरला आहे की कुठला तरी आपला सप्लायर आहे, मेडिकलवाला आहे की त्याच्याकडनं आपण 50,000ची औषधं परचेस केली ती आणि त्याचं जे बिल होतं 50,000चं ते आउटस्टँडिंग होतं, ते दिलंच नव्हतं त्याला. औषधं तर खरेदी केली पण 50,000 त्या मेडिकलवाल्याला अजून आपण दिलेच नव्हते, त्याला म्हणतात आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्स.
आणि ते कुठं लिहिलं? लायबिलिटीला. का बरं? दिले नाही म्हणून काय झालं? कधी ना कधी द्यावे लागणारच आहे ना, म्हणून ती आपली लायबिलिटी झाली. ओके. ॲसेट साईडला जे शब्द होता स्टॉक ऑफ ड्रग्स 42,000, तो ओपनिंग स्टॉक ऑफ ड्रग्स म्हणजे काय? मागच्या वर्षीची 42,000ची औषधं शिल्लक राहिली होती, म्हणजेच ह्या वर्षीचा तो ओपनिंग स्टॉक ऑफ ड्रग्स. आणि आता या खाली पेमेंट साईडला जे नाव होतं ना, परचेस ऑफ ड्रग्स, किती अमाऊंट होती? 2 लाख. त्याचा अर्थ काय झाला? यावर्षी आत्ता करंट इयरला 2 लाखाची नवीन औषधं खरेदी केली. मग औषधं खरेदी केली म्हणल्यावर तो आपला काय झाला? एक्सपेंडिचर झाला. मग एक्सपेंडिचर साईडला या एक्सपेंडिचरला लिहा 2 ड्रग्स असं लिहा. ॲक्च्युली परचेस ऑफ ड्रग्स लिहायला पाहिजे, पण चालून दे, नुसतं ड्रग्स दिलं तरी चालेल. 2 ड्रग्स, त्याची अमाऊंट टाकताल 2 लाख. 2 लाख, 2 लाखाची औषधं खरेदी केली. बरोबर आहे ना? पण नीट बघा, त्याच्या खाली ब्रॅकेटमध्ये काहीतरी दिलं आहे, इन्क्लूड 40,000, की त्या 2 लाखामध्ये 40,000ची जे काय खरेदी होती ना, 40,000ची औषध होती, ती कुठली होती? फॉर 2017-18. आता आपण जो प्रॉब्लेम सोडवते, नीट बघा, एक मिनिट ना, डेट बघा, वर बॅलन्स शीटला 2018 आहे आणि इथं खाली कुठली? 2019 आहे. म्हणजे आपण जो प्रॉब्लेम सोडवतो तो कुठला सोडवते? 18-19चा सोडवते, करेक्ट ना? आणि त्यांनी ब्रॅकेटमध्ये डेट कुठली दिली? 17-18 दिली. म्हणजे ह्याचा अर्थ 17-18 म्हणल्यावर कुठलं इयर झालं? मागचं झालं, प्रिव्हियस इयर झालं, बरोबर ना? आणि मी अगोदरच शिकवले, मागच्या वर्षीचा किंवा नेक्स्ट इयरचा, प्रिव्हियस किंवा नेक्स्ट इयरची अमाऊंट असेल तर ती ह्या वर्षी दाखवायची नाही. NPCचा एक सिम्पल रूल आहे, करंट इयरला करंट इयरचाच हिशोब दाखवा. कुठला? मागच्या वर्षीचा आत्ता हिशोब असेल, पुढच्या वर्षीचा आत्ता एक अमाऊंट असेल, तर पुढचं आणि मागचं पकडायचं नाही, ते काय करायचं? लेस करायचं. त्यामुळे हे जे ब्रॅकेटमध्ये सांगितलं ना, इन्क्लूड 40,000, ते 40,000 काय करताल? लेस करताल. लेस इन्क्लूड फॉर 2017-18. 17-18चे 40,000 ह्याच्यात इन्क्लूड आहे. मग ते ह्याच्यात कशाला इन्क्लूड करायचे? ह्या वर्षी नाही दाखवायचे ते. मग ह्या वर्षी ते काय करताल? लेस करताल. 2 लाखातनं 40,000 लेस केले, 1,60,000, 1,60,000 इनरलाच ठेवताल. ठीक आहे, पहिला ब्रॅकेटचा हिशोब करून घेतला. आता नीट बघा, प्रॉब्लेममध्ये बघा, वर ॲसेट साईडला स्टॉक ऑफ ड्रग्स होता. किती होतं स्टॉक ऑफ ड्रग्स? किती अमाऊंट आहे त्याची? 42,000, 42,000. त्याचा अर्थ काय झाला? ओपनिंग स्टॉक. म्हणजेच काय? तर मागच्या वर्षी 42,000ची औषधं शिल्लक राहिली होती. मग ती फेकून देणार का आपण? नाही ना फेकून देणार, म्हणून ते ॲसेटला लिहिलं आहे की मागच्या वर्षी शिल्लक राहिली म्हणल्यावरती तशीच राहून दे, कारण ती मागच्या वर्षीची शिल्लक राहिलेली औषधं आपण ह्या वर्षी काय करू शकतो? वापरू शकतो. म्हणून ओपनिंग स्टॉक असेल, मी काय बोलते बघा, कुठल्याही गोष्टीचा जर तुम्हाला ॲसेट साईडला वर प्रॉब्लेममध्ये जर ओपनिंग स्टॉक दिसत असेल तर तो काय करायचा? ॲड करायचा. म्हणजे वरचे जे 42,000 आहे ते आता ह्या प्रॉब्लेममध्ये लिहा, ॲड ओपनिंग स्टॉक 42,000, 42,000. कारण ह्या वर्षी नवीन औषधं जर खरेदी केलेलीच आहेत, बरोबर ना? मग मागच्या वर्षीचा जो जुना माल होता तो पण ह्याच्यात मिक्स करायला काय हरकत आहे? मी मगाशी सुरुवातीला 11वी-12वी वयांचं एक्झाम्पल दिलं ना, पण एवढं डिटेलमध्ये जाण्यापेक्षा एक सिम्पल भाषेत काय लक्षात ठेवताल? ओपनिंग स्टॉक असेल तर ॲड करायचं, एवढंच लक्षात ठेवा. मग दोघांची ॲडिशन जर केली 2,02,000 इनरलाच ठेवा. सेकंड इफेक्ट वगैरे काही नाही, हे ॲडजस्टमेंट नाही, वरच्याच अमाऊंट आहेत. सेकंड इफेक्ट, 2 इफेक्ट कोणाचे जातात? ॲडजस्टमेंटचे जातात, त्यामुळे एकच इफेक्ट. 42,000 काय केले? ते वरचे ॲड केले. आणि एक सिम्पल आयडिया, एवढं डोकं लावण्यापेक्षा मी एक अगोदर पण सांगितलं होतं ना, जर एका खाली एक नाव असतील, आता हे स्टॉक ऑफ ड्रग्सवर कुठे आहे? ॲसेटला आहे, राईट साईडला उजव्या बाजूला आहे. आणि हे खाली परचेस ऑफ ड्रग्स पण कुठे आहे? राईट साईडलाच आहे, उजव्या बाजूलाच आहे. दोन्ही नावं राईट साईडला म्हणल्यावर काय आहे? ॲड करतो, एका खाली एक असेल तर ॲड करतो. कळलं नक्की? वरचा 42,000 ओपनिंग स्टॉक ॲड केला. आता ॲडजस्टमेंटमध्ये या. काय ॲडजस्टमेंट होती? ऑन 31 मार्च
कुठली ॲडजस्टमेंट? तिसरी ॲडजस्टमेंट हा. ऑन 31 मार्च 2019 वर्षाच्या शेवटी क्लोजिंगला स्टॉक ऑफ ड्रग्स वॉज व्हॅल्यूड ॲट 22,000. म्हणजे तुमच्याकडं क्लोजिंग स्टॉक वर्षाच्या शेवटी 22,000ची औषधं शिल्लक राहिली होती ह्या वर्षाच्या शेवटी, करंट इयर, बरोबर. त्याला आपण काय म्हणतो? क्लोजिंग स्टॉक. 22,000 म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये दिले, तो क्लोजिंग स्टॉक आहे. तो काय करायचा असतो? तो लेस करताल. क्लोजिंग स्टॉक 22,000, दोघांची सबट्रॅक्शन. आता आउटरला जाऊन दे, 1,80,000, बरोबर आहे. ओपनिंग स्टॉक ॲड करायचा, क्लोजिंग स्टॉक काय करायचा? लेस करायचा. आणि सेकंड इफेक्ट जाईल ह्याचा, कारण ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळं ह्या 22,000चा सेकंड इफेक्ट पण जाईल. मला सांगा, यावर्षी जर तुमची 22,000ची औषधं शिल्लक राहिली, फेकून देताल का हो? नाही, ती पुढच्या वर्षी वापरता येतील ना. त्यामुळं तो जो काय स्टॉक आहे आपला शिल्लक राहिला, ती आपली काय झाली? ॲसेट झाली. त्यामुळं सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला लिहिताल, स्टॉक ऑफ ड्रग्स 22,000. 22,000चे दोन इफेक्ट गेले, कारण ते ॲडजस्टमेंट होते. कळलं नक्की? ड्रग्सचा सगळा गोंधळ. एखाद्याला वाटलं बाबा झालं, संपलं, पण नीट बघा, एक नाव अजून राहिलं होतं. बॅलन्स शीट लॅबिलिटी साईडला वर या प्रॉब्लेममध्ये मी झूम करून दाखवतो आहे. लॅबिलिटी साईडला होतं ना, आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्स. किती होती त्याची अमाऊंट? 50,000. 50,000चं एक मागच्या वर्षीचं बिल द्यायचं होतं मेडिकलवाल्याला, आहे का नाही. आणि इथं पेमेंट साईडला परचेस ऑफ ड्रग्स पहिलं जे फर्स्ट आयटम होता, त्यात त्यांनी ब्रॅकेटमध्ये काय सांगितलं? इन्क्लूड 40,000 फॉर 2017-18, बरोबर आहे ना. म्हणजे बिल कितीचं होतं? 50चं होतं मागच्या वर्षीचं, पण ब्रॅकेटमध्ये किती सांगितले? त्या 50मधले 40च पेड केलेत, म्हणजे 10,000 अजून द्यायचे बाकी आहेत म्हणल्यावर लायबिलिटी साईडला लिहा आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्स. वाटलं तर ब्रॅकेटमध्ये लिहा 2017-18. मागच्या वर्षीचं एक बिल होतं 50,000चं, बरोबर आहे ना. पण त्यातलं लेस रीपेड देऊन टाकले त्या मेडिकलवाल्याचे, पण किती देऊन टाकलेत? 40च देऊन टाकलेत. म्हणजे ह्याचा अर्थ 10,000 अजून द्यायचे बाकी आहेत, देऊ पुढच्या वर्षी. मग ती आपली काय झाली? लायबिलिटी झाली. कळलं नक्की? ड्रग्सनी सगळा गोंधळ घातला, त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम कॉम्प्लिकेटेड झाला. अवघड नाही म्हणत मी, कॉम्प्लिकेटेड झाला, म्हणून मी ड्रग्स हा सगळ्यात शेवटी टाकला. नक्की कळलं? ड्रग्सशी रिलेटेड जेवढ्या ॲडजस्टमेंट होत्या मी सगळ्या व्यवस्थित शेवटी एक्सप्लेन केल्यात. नसेल कळलं तर परत एकदा व्हिडिओ शेवटचा जो 5-10 मिनटाचा व्हिडिओ आहे तो परत एकदा रिवाइंड करून व्यवस्थित बघा, ठीक आहे. तर माझं काम साहजिक आहे, संपलेलं आहे, कारण प्रॉब्लेम तर संपला आहे. आता फक्त टॅली करायचं काम राहिलं आहे. त्यामुळे टॅली तुम्ही करताल आणि व्यवस्थित ते जे काय टॅली करून तुमचे इमेजेस आहेत, होमवर्क आहे, तो मला पर्सनली सेंड करा. ओके, बाय. पण सगळ्यात महत्त्वाचं, आज 10-10 प्रॉब्लेम झालं आहे. उद्या पण आपला प्रॉब्लेम आहे, कारण साहजिक आहे, काल आपली जी बॅच झाली नव्हती ती मी उद्या भरून काढतो. तर उद्यासुद्धा ग्रुपवर मी प्रॉब्लेम नंबर 11 आणि तो लास्ट प्रॉब्लेम आहे तो मी अपलोड करेल. त्यानंतर नेक्स्ट वीकपासून आपला नवीन टॉपिक स्टार्ट होते. ओके, तर प्रॉब्लेम टॅली करा आणि मला सेंड करा. बाय.